खर्च करतोय. ही वापसी होती रोहन साळगावकरची, ज्या कामगिरीसाठी रोहन ओळखलं जातं. आपल्या संघाक आणि आपल्या गोलंदाजीक सुद्धा रोहनने वापसी मिळवून दिली आणि म्हणूनच आम्ही म्हणतो हे गोमंतक भूमीचे लढवय्ये खेळाडू असत सावंतवाडीच्या संघासमोर. गोलंदाजी मार्फत केतन मात्र सज्ज. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धाव रंजन केणीच्या खाती प्राप्त होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होते ते अर्थातच मिड विकेटला शुभम करवी आणि पर्यायानं एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात होत स्ट्राईक स्वतःकडे राखतोय तो रंजन केणी. 2 धावांनी आता एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 83 धावा. 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू या संपूर्ण स्पर्धेचे निकाल स्पष्ट करणारे. कोणता संघ अजिंक्य पदाचा दावेदार ठरेल, कोणता संघ निसटत्या पराभवाला सामोरा जाईल याची स्पष्टोक्ती करणारे. ओव्हरपिच पदाईचा चेंडू दिलखुलासपणे डीप लॉंग ऑन सीमाच्या पलीकडे रंजन केणी टोलवतोय. रंजन ऑन फायर. एक हाती विजय मिळवून देण्याचे प्रयत्न म्हणजे काय, जो भरोसा दर्शवला त्या भरोशाला उतरणं म्हणजे काय हे सिद्ध करताना मळगावचा सुलतान या ठिकाणी बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघासाठी अद्वितीय कामगिरी करताना दिसतोय. रंजन जणू काय सांगताना रुको क्लायमॅक्स अभी बाकी है, होऊन जाऊन दे डीजे. ची गरज. इक्वेशन रिक्वायर्ड 11 फ्रॉम 4. 4 चेंडू 11 धावा. परत एकदा सोडून दिलो रंजन केणी. रंजनला माहिती असा हे वाईट बॉल सामन्याच्या निकालासाठी खूप कारणीभूत असले. खुळा पीक ज्या वाईडला म्हटला जाता, काहीच्याही कष्टाविना मिळालेले हे वाईडचे रन असत. गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी. या एका रनसानीची धावसंख्या 90 रनसावर 4 चेंडू 10 रनसांची. 4 चेंडूंवर 10 धावा म्हणजे 2 चेंडूंवर 9 धावा निघतायत. केतन मात्रेचा अनुभव निश्चितपणे कसाला लागेल यात कोणतीही शंका नाही. त्याच्या समोर आहे तो रंजन केणी. 4 चेंडू 10 धावा. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू रंजनच्या निघतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चेंडू अडवण्याचा. पहिल्या प्रयत्नात सफलता जवळपास लाभली होती, मात्र दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू लागून सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी या ठिकाणी जातोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव डीजे. शेवटचे 3 चेंडू 4 धावांची गरज. धावसंख्या 96. रंजन केणीला स्लो पॉइझन. रंजन केणीला स्लो पॉइझन का म्हटलं जाता ता तुमका कळतला. या स्लो पॉइझन असा आमच्या राम नागवेकर सारख्या हळूहळू भिनत जाता आणि कधी गँग्रीन होता आणि पेशंट दगावता या समोरच्या सुद्धा कळणार नाही. अगदी तोंडचा घास हिरवून घ्यावा अशा पद्धतीनं रंजन केणी आग येतोय तो अर्थातच अबीर बाबा क्रिकेटियर्स संघ बिचोली. अबीर बाबा क्रिकेटियर्सच्या 3 चेंडू 4 धावा. रंजन केणी स्ट्राईकला सामना करेल केतन मात्र याच्या गोलंदाजीचा. आकुडतापदा चेंडू हुक केला जातोय. चेंडू हवेमध्ये. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. पाहायची आहे दुसरी धाव निघते की नाही. ती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय व जोपर्यंत फेक येते यष्टीरक्षकाच्या दिशेनं रंजन केणीच्या खाती दुहेरी धावांची लहरी उठते. एकवीस चेंडू 49 धावा. रंजन केणीची कामगिरी. विजयासाठी 2 चेंडू 1 धावेची गरज. आज रंजन तुझो अभिमान वाटलो. माफ करा, करेक्शन. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. दोन्ही संघांना सूचना. जर सामना टाय झाला, समसमान धावसंख्येवर सुटला तर सुपर ओव्हर या नियमावलीचा अवलंब केला जाईल. 2 चेंडूंवर 2 धावा हे प्राथमिक लक्ष. 1 धाव या जर समजा संघाने जमविली, सामना बरोबरीत सुटला तर या स्पर्धेची सुरुवात टाय सामन्याने जशी झाली तशीच सांगताही टाय सामन्याने व्हावी अशी अपेक्षा क्रिकेट. अगदी बरोबर. शेवटचे 2 चेंडू 2 धावांची गरज. टायची अपेक्षा असतली, सुपर ओव्हरची अपेक्षा असतली. बॉलिंग मार्कवर केतन म्हात्रे आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन मळगाव का सुलतान रंजन केणी.
2 चेंडू 2 धावा. चेंडू पॅडला स्पर्श करतो. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव तर दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. आता दोन्ही संघांची धाव संख्या 99 म्हणजे बरोबरीत आता तरी सामना या ठिकाणी राहिला आहे. 1 चेंडू 1 धाव. ते दोन्ही निकाल या ठिकाणी अपेक्षित. सामना बरोबरीत राहावा अशी अपेक्षा असेल ती क्रिकेट रसिकांची. तर दुसऱ्या बाजूने एकेरी चेंडू. सगळ्या मैदानावरच्या सगळ्या प्रेक्षकांका विनंती, मैदानावरच्या सगळे प्रेक्षक मोबाईलची टॉर्च जरा चालू करा. मैदानावरचे सगळे खेळाडू, मैदानावरचे सगळे प्रेक्षक तुमका विनंती असतली आपापल्या मोबाईलचे जरा फ्लॅश लाईट चालू करा. एक मैदानावरचं विहंगम दृश्य आपल्या मोबाईलच्या माध्यमातून. बंद करा समोरचे फ्लॅश बंद करूया. येस 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 सॉरी, समोरचे फ्लॅश बंद करा. वेट मित्र हो, समोरच्या फ्लॅश बंद करा. आम्ही विनंती करतोय समोरच्या प्रेक्षकांनी कृपया मोबाईल टॉर्च या ठिकाणी समोरचे फ्लॅश बंद करा. साईड स्क्रीन. 1 चेंडू 1 धाव. कोण ही स्पर्धा विसरेल? एक दुर्मिळ योगायोग या स्पर्धेचा या निमित्तानं साधेल का की दुसऱ्या बाजूनं रंजन केणीने जी आक्रमकता, जी उपयुक्तता सिद्ध केली, ती उपयुक्तता अजिंक्य पदात परावर्तित होईल का? 1 चेंडू 1 धाव विजयासाठी, अजिंक्य पदासाठी. ती धाव रोखून सामना टाय करून परत एकदा या ठिकाणी एका षटकाचा नवीन सामना खेळवण्यासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करणं ही प्रामुख्याने लक्षणीय बाब असेल ती केतन म्हात्रे याच्या हाती. 1 चेंडू 1 धाव. नौका फलंदाज सर्वेश मैदानावर स्ट्राईकला सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो केतनचा. चेंडू हलकेच तोलविला जातो. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेक येतोय नॉन स्ट्राईकच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत व शेवटच्या चेंडूवर एक दिमाखदार विजय श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी होऊन जाऊन दे. डीजे ध्रुव ट्रॉफी 2024 चा मानकरी.